अनेक नाही माझ्या मना हो का पंडित शहाणा. मग कुणी पंडित असो शहाणे असतील ते आमच्या मनाला पटत नाही, आम्हाला ते आवडत नाही. पंडित शब्दाचा अर्थ काय हो? पंडानाम आत्मविषयक बुद्धी. तुकाराम महाराज म्हणतात पंडित तोची एक भला नित्य भजतो विठ्ठला, अवघे समब्रह्म पाहे सर्वभूती विठ्ठल आहे. असा पंडित असेल तर तो पंडित आहे, नाहीतर आडनावाचा पंडित. मग तुकाराम महाराज म्हणतात पंडित म्हणतात थोर सुख परी तो पाहता अवघ मूर्ख. काय करावे घो केले वेद पठन वाया गेले, वेदी सांगितले न करी समब्रह्म नेने दुराचारी. हा वेदीचा अनुभव तुका देखील जीव शिव. पंडित शब्दाचा अर्थ ज्याला सर्वत्र परमात्म्याचं दर्शन होतं त्याला पंडित म्हणतात. महाराज सांगतात शहाणा उदंड शहाणे होती तर्कवंत परी नेनवेचे अंत विठोबाचा. उदंड अक्षरा करोत भरोवरी परी नेनवेची थोरे विठोबाचे. तुका म्हणे नाही भोळेपणा विन जाणीव ते शिनरे ते माप. उदंड शहाणे होतील, उदंड तार्किक होतील, पण त्यांना परमात्म्याचे भक्ती खून मात्र कधीच काढणार नाही. तुका म्हणे जवळ शाब्दिक हे ज्ञान विठोबाची खून विरळा जाणे. परमात्म्याची भक्तीची खून एखादा विरळा प्रकाश ते कॉपी पात्रे असं म्हटलेलं. ही परमात्म्याची भक्ती आहे, प्रेमयुक्त भक्ती एखाद्या महापुरुषाच्या अंतकरणामध्ये प्रकट होत असते. महाराज सर्वत्र तिचा अनुभव येत नाही, प्रकाश येते कॉपी पात्रे असं म्हणते. गुणरहितम कामनारहितम प्रतीक्षणम वर्धमानम अविच्छिन्नम सूक्ष्मतरम अनुभव रूपम. अशी जी परमात्म्याची भक्ती क्वचित एखाद्या महापुरुषाच्या अंतकरणामध्ये ती प्रकाशित होते. महाराज सांगतात नाही नाही आम्हाला पंडित चालणार नाही, आम्हाला शहाणे चालणार नाही. त्या पेशव्याच्या दरबारामध्ये 3.5 शहाणे होते म्हणतो पाहिजे. किती 3.5 असो ना 4.5 असो आपल्याला काय करायचे. पण महाराज म्हणतात आम्हाला शहाणे चालणार नाहीत, आम्हाला पंडित चालणार नाहीत. मग महाराज तुमचं सर्वस्वी प्रेम कोणावर आहे? अभंगाचं 3रं नामरूपे जडले चित्ता, नामरूपे जडले चित्ता, नामरूपी जडले चित्ता, नामरूपी जडले चित्ता, नामरूपे जडले चित्ता, नामरूपे जडले चित्ता, नामरूपी जडले चित्ता, नामरूपी जडले चित्ता, नामरूपे जडले चित्त त्याचा दास मी